देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या. दोघांच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे? देशमुख पाटलाची एकदा लागून जाऊ द्या. दोघांच्या कुस्तीतून फायदा कुणाचा आहे? नाही, आता मी काय त्यांच्यावर कुस्ती करणार नाही, कारण ही वैचारिक लढाई आहे, कुस्तीचा फड नाही. त्यामुळं कधी कधी ते काय बोलताल किंवा काय बोलतील हे सांगता येत नाही. तेव्हा मला असं वाटतं की त्यांनी मुद्द्याचं बोललं पाहिजे. 10 वर्ष जिल्हा परिषद तुमच्या हातामध्ये होती, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुम्ही बसवला होता, तुम्ही काय केलं हे पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. काल एक लातूरमध्ये अशी घटना घडली, तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की कुणी दोन भांडणामध्ये एका पोराला कुणी चाकूनी मारलं. चाकूनी मारल्यावर तो तिथंच पडला, चाकू तिथंच, तो माणूस तो पोरगा तिथं तडपडत पडलाय. तिथून लातूरचे आमदार चालले होते, त्यांनी गाडी थांबली, गाडीतून उतरले, त्याच्याकडे बघत राहिले. त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय एका बाजूला तो पोरगा तडपडतोय, त्या पोरगा जीव वाचवा म्हणून त्या ठिकाणी मागणी करतोय. त्याच्या आजूबाजूला जण आहेत, आमदार तिथं उभा टाकलाय, त्याच्याकडे बघतोय, त्याच्यापर्यंत जात नाही. एवढा मोठा ताफा आहे, त्याच्या स्वतःच्या गाड्या आहेत, त्याच्या 4 गाड्या आहेत, त्यांचा पोलीसचा ताफा आहे, सर्व असताना देखील आमदारांनी त्या पोराला हात लावला नाही. तिथंच असणाऱ्या 2 पोरांनी त्या पोराला उचललं, मोटरसायकलवर बसवलं. पूर्ण तिथं रक्तबंबाळ झालेला पोरगा, आणि त्या पोराला मोटरसायकलवर उचललं आणि फक्त हा कुठंतरी हातामध्ये फोन पकडतोय, ह्याला लाव त्याला लाव करतोय. अहो, ही संवेदनशील पाहून आपल्या गाडीने साधं मुक्या जनावराला जरी देखील धक्का दिला, आपण उतरतो, बघतो, पाणी पाजतो, त्याला बघतो, त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो. हा लातूरचा आमदार त्या पोराला बघत राहिला, स्वतःची गाडी दिला नाही. स्वतःची गाडी खराब होईल काय होईल माहित नाही, पण गाडी दिला नाही. शेवटी तिथल्या पोरांनी एका मोटरसायकलवर आणि मागून एका ऑटोला आला, ऑटोमध्ये त्या पोराला बसवलं. त्या मोटरसायकलवर त्या पोराला बसवतानाचा व्हिडिओ. पण ह्या बाबाला, ह्या आमदाराला असं वाटलं नाही की लगेच त्या पोराला उचलाव, गाडीमध्ये घालावं आणि घेऊन जावं. ही संवेदनशील भावना. हा माणूस आपली काळजी घेणार आहे? असा माणूस आपली काळजी घेणार आहे का? तुम्ही आधी संवेदनशील भावना निर्माण करा, लोकांसाठी जिव्हाळा निर्माण करा, आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलायला या. हा राजकारणातला विषय नाहीये, पण एका माणसाचा खरा चेहरा जो आहे त्या व्हिडिओतून आपल्याला दिसून येतो. ह्यांना फक्त आपले अरे साधं तिथं हल्ला नाही, आपण तो व्हिडिओ बघा, हल्ला का तो तिथून जागेहून? जराही हल्ला नाही. फोन इकडं तिकडं करायचा प्रयत्न केला. कुणी जरी असतं तर त्या पोराला उचललं असतं, गाडीमध्ये टाकलं असतं, दवाखान्यात. आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, ह्यांनी 10 मिनिटं तिथं बघत राहिले, तो पोरगा दवाखान्यात गेला, त्या पोराचा मृत्यू झाला, ते मेला पोरगा. ह्यांनी त्यावेळेस जर तातडीने स्वतःच्या गाडीमध्ये जर त्या पोराला जर टाकले असते तर तो पोरगा आज जिवंत राहिला असता, तो जगला असता. मला असं वाटतंय की असा संवेदनशील ज्याला नाहीयेत, ज्याला भावना नाहीयेत, अशा माणसांनी या जिल्ह्यामध्ये राजकारण देखील करू नये. राजकारण करायचं आहे त्यांनी. खरं म्हणजे तिथं काय घडलं, तिथं येऊन तिथल्या लोकांशी चर्चा केली पाहिजे. ज्यांनी डोळ्यांनी पाहिलं त्यांना काय झालं याची कल्पना आहे. संभाजी पाटलांना तर काय, कुठलाही मुद्दा त्याला कसं राजकीय हवा देता येईल याकडंच त्यांचा वेळ अधिक ते खर्च करतात. मला असं वाटतं की म्हणजे आता लोक हे आता ओळखून आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, किंबहुना जो काही घातपात रस्त्यावर झाला तिथं आम्ही येत असताना तो झाला, आम्ही थांबलो, आम्ही तिथं पुढे होऊन गेलो आणि त्याला तातडीनं रुग्णालयामध्ये पाठवलं. पोलिसांना आम्ही फोन केला, पोलीस स्टेशनला फोन केला. या सगळ्या व्यवस्था एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आमचं कर्तव्य बजावलं. आता त्याच्यातही त्यांना जर राजकारण करायचं असेल तर मला असं वाटतं की तेही लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे की आपण राजकारणाचं स्तर आता किती खाली आणायचा तो. पण आता हात म्हणते लातूर, आता सर्वदूर ही चर्चा आहे. त्यामुळं त्या भानगडीतच ते पडले नाहीत. आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे आणि त्यांचा तोलही आता सगळ्यांचाच सुटत चाललेला आहे. पराभव आता त्यांना दिसतोय आणि जनता ही त्यांना नाकारते, हे चित्र स्पष्ट आहे, आणि काँग्रेसला स्वीकारते, हे आता ते नाकारू शकत नाही.